गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स कंप्लीट केलेलं होतं. त्याच्यानंतर रबर, त्याच्यात नॅचरल रबर, व्हॉट इज वल्कनायझेशन ऑफ रबर आपण बघितलं. बघा, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे पर्टिक्युलरली पॉलिइथिलीन. पॉलिइथिलीनला पॉलिथिन पण म्हणतो आपण, पॉलिथिन पण म्हणतो. बघा, तिघं नेम्स तुमच्या समोर आहेत. पॉलिथिन, दिस वन. Polythene is the IUPAC name. Polyethylene. Polyethylene. IUPAC आहे ते पण. आणि polyethylene इट्स अ कॉमन नेम. ओके, त्याच्या नावावरून तुझं लक्षात येतं की नेमकं पॉलिइथिन काय असेल. इथिन नंबर ऑफ टाइम्स एकत्र करून आपण त्याला तयार केलं आहे. दॅट्स व्हाय इट इज युअर पॉलिथिन. करेक्ट. नाव दिस पॉलिइथिन, व्हॉट एव्हर इट मे बी, इट इज युअर थर्मोप्लास्टिक पॉलिमर. हा जो पॉलिमर आहे, दिस वन इज युअर थर्मोप्लास्टिक पॉलिमर. थर्मोप्लास्टिकचा अर्थ काय ते तुम्हाला माहिती आहे. दीज आर द पॉलिमर्स विच ऑन हिटिंग बिकम सॉफ्ट. आणि कूल केलं परत हार्ड होतील, म्हणून त्यांना आपण रिमोल्ड करू शकतो, रियुटिलाइज करू शकतो. अशी जर प्रॉपर्टी ते दाखवत असतील तर ते थर्मोप्लास्टिक पॉलिमर. अशी न दाखवणारे जे आहेत ते थर्मोसेटिंग आपण बघितलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हा थर्मोप्लास्टिक पॉलिमर आहे. सिम्पली इट्स स्ट्रक्चर कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज, बघायचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने तुम्ही रिप्रेझेंट करणार. स्ट्रक्चर इज रिप्रेझेंटेड ॲज CH2 n टाइम्स. या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर आपण रिप्रेझेंट करतो. Now here this polyethylene is of two types. या पॉलिथिनचे दोन वेगवेगळे टाइप्स आहेत जे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. अँड these two types are, हे कुठले दोन टाइप्स आहेत. Here the first one is your LDP लिहिलं तरी चालेल, LDPE लिहिलं तरी पण चालेल. याचा अर्थ आहे लो डेन्सिटी पॉलिथिन किंवा पॉलिइथिलीन. इथिलीन हा शब्द आहे म्हणून ई वापरलाय आपण. लो डेन्सिटी पॉलिइथिलीन किंवा पॉलिथिन. आणि दुसरा पॉलिमर आहे याच्यातला, दॅट वन इज युअर HDPE. LDP अँड HDPE. प्लास्टिक कॅरी बॅग्स वगैरे किंवा असं कुठला प्रॉडक्ट आपण घेतला असेल त्याचं एक पॅकिंग येतं बघा, कॅरी बॅग सारखं. त्याच्यावर लिहिलेलं असतं, तसं ट्रायंगल दाखवलेलं असतो, तिथे लिहिलं असतं LDP, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. बघा, आता हा जो लो डेन्सिटी पॉलिइथिलीन आहे, हा कसा तयार करणार तुम्ही, कशापासून त्याला तयार करणार, कशापासून तयार करणार हे आपल्याला लगेच समजतंय. पॉलिइथिन, हा पण पॉलिथिन, म्हणजे इथिलीन हा त्यातला मोनोमर आहे. इथिलीनचं तुम्हाला पॉलिमरायझेशन करायचं आहे. इथिलीनचं पॉलिमरायझेशन केलं तर तुम्हाला तो पॉलिइथिन मिळणार आहे. पण एक लो डेन्सिटी असणारा मिळतो, एक हाय डेन्सिटी असणारा मिळतो. जो लो डेन्सिटी असणार असेल त्याचा मेल्टिंग पॉईंट पण लो असेल, त्याचं टेन्साइल स्ट्रेंथ पण कमी असेल. हाय डेन्सिटी त्याचं मेल्टिंग पॉईंट पण जास्त, त्याचं टेन्साइल स्ट्रेंथ पण जास्त असणार आहे. पण नेमकं दोघांना प्रिपेअर कसं करणार, LDP किंवा HDP हे कसे तयार करणार. Therefore here just first of all consider the preparation of first one, LDPE. Very interesting example, very interesting preparation. याचं जे प्रिपरेशन आहे मित्रांनो, हे खूप इंटरेस्टिंग आहे. लो डेन्सिटी पॉलिइथिनला तुम्ही कसं तयार करणार, व्हेरी इंटरेस्टिंग. लक्ष द्यायचं, थोडं समजायला कॉम्प्लिकेटेड आहे, पण जर लक्ष दिलं व्यवस्थित तर सहज तुम्हाला ते समजू शकतं. बघा, लो डेन्सिटी जर एखादा कंपाऊंड हा ब्रांच्ड असेल, याच्या अगोदर पण बघितलंय आपण, ब्रांच असेल तर तो जास्त कॉम्पॅक्ट राहत नाही, मध्ये गॅप्स राहतात. गॅप्स आले म्हणजे काय, व्हॉल्यूम त्याचं वाढलं, आणि व्हॉल्यूम वाढलं म्हणजे डेन्सिटी कमी होणार. त्याची डेन्सिटी कमी आहे, LDP त्याला म्हटलं आपण, बरोबर आहे. लो डेन्सिटी म्हणजे हा ब्रांच्ड पॉलिमर असणार. ही एक गोष्ट तुमच्या लगेच लक्षात आली पाहिजे की ज्या ठिकाणी डेन्सिटी कमी आहे म्हणजे व्हॉल्यूम जास्त आहे. व्हॉल्यूम ब्रांचेस जर वाढल्या तर व्हॉल्यूम गॅप्स तयार होतात, त्या गॅप्समुळे त्याची कॉम्पॅक्टिसिटी कमी होते
आणि त्याची डेन्सिटी त्या पद्धतीने चेंज होणार, लो डेन्सिटी पॉलिमर तो तयार होईल. आता हा लो डेन्सिटी पॉलिमर, ब्रांच्ड पॉलिमर, थर्मोप्लास्टिक पॉलिमर तुम्हाला तयार करायचा आहे. कसा तयार करणार? व्हेरी सिंपल. बघा आपण आता इथिलीनचा जर विचार केला, याच्या अगोदर पण आपण स्ट्रक्चर बघितलंय. बघा इथिलीनचं स्ट्रक्चर आपण या पद्धतीने काढतो. These are all repeating units. असे नंबर ऑफ कार्बन ॲटम या ठिकाणी आपण दाखवू शकतो. आपल्या सोयीसाठी आपण एवढेच कार्बन दाखवलंय. दिस वन इज युअर पॉलिइथिन. बघा आता पॉलिइथिन आहे, आपल्याला एलडीपी तयार करायचं. बघा एलडीपी कसं तयार होईल? सॉरी, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. This is your polymeric chain. Now, in this polymeric chain, it continue वाढत जाणार आहे. It's not 5 times. एक 5 कार्बन घेतले n टाइम्स आहे. एका बाजूला मात्र त्या ठिकाणी काय असणार आहे? ह्या चेनचं एक एंड जे असेल ते ग्रोईंग असेल, ते कंटिन्युअसली वाढत जाईल. लक्षात इमॅजिन करा थोडंसं. ही एक चेन आहे, त्याच्या एक एंड मी या ठिकाणी दाखवतोय. हे जे एंड आहे हे कंटिन्युअसली वाढत जाऊ शकते. त्याच्यामध्ये जेवढ्या वेळेस तुम्ही इथिलीन ऍड करणार तेवढं ते वाढत जाईल, म्हणून त्याला म्हटलं आपण ग्रोईंग एंड. ग्रो करणारा एंड आहे, इन्क्रीजिंग एंड आहे. मग आता या ग्रोईंग एंड मध्ये इथे तुम्हाला फ्री रॅडिकल दिसतोय. दॅट वन इज युअर प्रायमरी फ्री रॅडिकल. नाव लक्ष द्या व्यवस्थित. सॉरी, नाव दिस ग्रोईंग एंड, हे जे ग्रोईंग एंड आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही, त्यामुळे लक्ष द्या व्यवस्थित ऐका. हे जे ग्रोईंग एंड आहे, इट ॲब्स्ट्रॅक्ट द हायड्रोजन. ह्या चेन मधला तो हायड्रोजन काढण्याचं काम करेल. एक्झॅक्टली ऍट द मिडल ऑफ द चेन. मधला जो कार्बन असेल त्या चेन मधला, त्या मधल्या कार्बनचं हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करण्याचं काम, काढण्याचं काम हे ग्रोईंग एंड करतं. कशा पद्धतीने बघा, आता समजा 5 कार्बन आहेत, त्यातला मधला कार्बन हा तिसरा कार्बन, त्याला हे 2 हायड्रोजन तुम्हाला दिसत आहे. समजून घ्या व्यवस्थित मेकॅनिझम काय. बरोबर. तर याच्यातला हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करण्याचं काम हे ग्रोईंग एंड करेल. हा जो बॉन्ड आहे इट ब्रेक्स सिमेट्रिकली. एरोचा तुम्हाला माहिती आहे, बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडे जाईल, एक इलेक्ट्रॉन कार्बन कडे, आणि सिमेट्रिकल ब्रेकिंग झालं. बरोबर आहे. मग आता हायड्रोजन त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन असा हायड्रोजन बाहेर पडेल. मग हायड्रोजन जर याच्याकडे आला तर याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं मित्रांनो? CH3. कारण की याच्यातला एक हा फ्री रॅडिकल मधला इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार होऊन जाईल, आणि या CH2 चं कन्व्हर्शन CH3, CH2 पुढचा पार्ट ऍज इट इज असेल, याच्यात बदल होणार नाही. पण आता हा जो ग्रो करणारा पार्ट आहे, वाढणारा पार्ट आहे, तो आता वाढणार नाही, कारण त्याच्याकडे फ्री रॅडिकल किंवा इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलेला नाही. या एंडला आपण आता वाढवू शकत नाही. म्हणजे याला म्हणणार तुम्ही आता टर्मिनेटेड एंड. हे जे एंड आहे टर्मिनेट होऊन गेलंय, स्टॉप होऊन गेलाय, बंद झालाय. पुढे तो चेनला वाढवू शकत नाही. मग आता यार दोघांमध्ये अशी प्रोसेस झाल्यानंतर काय तयार झालं? हे टर्मिनेटेड एंड तर तयार झालंच, त्याच्यासोबत तुम्हाला तिकडे काय म्हणणार बघा आता. CH2 CH हा फ्री रॅडिकल, एक इलेक्ट्रॉन कार्बनने घेतलाय. CH2 एन टाइम्स. बघा प्रायमरी फ्री रॅडिकल होता. इट इज अ प्रायमरी फ्री रॅडिकल. ऍब्स्ट्रॅक्ट हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट झाल्यामुळे त्या प्रायमरी फ्री रॅडिकलचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं? सेकंडरी फ्री रॅडिकल. म्हणजे प्रायमरी फ्री रॅडिकल इज कन्व्हर्टेड इनटू सेकंडरी फ्री रॅडिकल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. बघा या ठिकाणी खूप महत्वाचं आहे की प्रायमरीचं कन्व्हर्शन सेकंडरी मध्ये कशा पद्धतीने झालंय. आणि मग आता आपल्याला म्हटलं मी की हा लो डेन्सिटी पॉलिइथिलीन आहे, ब्रांच आहे. मी तिथं ब्रांच दिसत नाही मित्रांनो. आपल्याला दिसतंय ब्रांच? नो. एक लिनियर पॉलिमर तुम्हाला दिसतोय. इथं मात्र ब्रांचिंगला सुरुवात होईल. तर हा फ्री रॅडिकल तयार झाल्यानंतर काय होतं?
इट ऍड्स, हा जो फ्री रेडिकल आहे हा त्याच्यामध्ये नवीन इथिलीन मॉलिक्यूलला ऍड करणार. बघा नवीन इथिलीन मॉलिक्यूल मी दाखवला. इट इज ऍडेड हिअर. इथं तो ऍड झाल्यानंतर कशा पद्धतीने कंपाऊंड तयार होतो बघा, लक्ष द्यायचं असेल. बघा ऍड झाल्यानंतर काय होणार आहे, इथं सुद्धा बॉन्ड ब्रेक होईल, पण सिमेट्रिकल ब्रेकिंग. हा बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बनकडे येईल, एक इलेक्ट्रॉन इकडच्या कार्बनकडे येईल. बरोबर आहे. नाव व्हॉट हॅपन्स, बघा आता चेन मी काढतोय बरं. CH2 देन अगेन CH2, हा तुमचा CH, त्याच्यानंतर CH2 इकडे लक्ष द्यायचं, समजून घ्या मेकॅनिझम. आता याच्यात आपल्याला काय करायचंय, हा इथिलीन ऍड करायचा आहे. बघा आता इथिलीन ऍड कशा पद्धतीने होईल. फ्री रॅडिकल मध्ये कन्व्हर्शन होईल, एक इलेक्ट्रॉन इकडे एक इलेक्ट्रॉन इकडे. बघा आता ह्या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आणि ह्या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन दोघं या ठिकाणी बॉन्ड फॉर्म करतील. बरोबर आहे. बॉन्ड फॉर्म झाला. ह्या डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये झालं, म्हणून बघा बॉन्ड कमी केला. इकडे मात्र काय झालंय, इकडे हा फ्री रॅडिकल तयार झाला, कारण इकडचा फ्री रॅडिकलने बॉन्ड तयार करून घेतला, पण एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी राहिलच. परत या ठिकाणी दुसरा CH2 मॉलिक्यूल, म्हणजे ही जी मेन चेन आहे त्याला साईडला ब्रांच तयार झाली. मग असा जो पॉलिमर तयार होईल, ब्रांच तो पॉलिमर असेल, कॉम्पॅक्ट त्याला तुम्ही करू शकत नाही, असे गॅप साठी तयार होतील, व्हॉल्यूम वाढेल, डेन्सिटी कमी होईल. हा जो पॉलिमर तयार झाला, ह्या पॉलिमरला म्हणणार तुम्ही लो डेन्सिटी पॉलिथिन व्हॉट एव्हर इट मे बी. लक्षात आलं. मग हा जो लो डेन्सिटी पॉलिथिन, त्याच्या प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. डेन्सिटी कमी, टेन्साइल स्ट्रेंथ कमी, प्लास्टिक कॅरी बॅग्स तयार करण्यासाठी, कव्हर्स तयार करण्यासाठी याचा यूज केला जातो. मग जसा आता लो डेन्सिटी पॉलिइथिलीन आपण तयार केला, तसाच सेम आपल्याला HDPE तयार करायचा आहे, ज्याला म्हणणार तुम्ही हाय डेन्सिटी पॉलिइथिन. हाय डेन्सिटी पॉलिथिन, त्याची डेन्सिटी जास्त असेल, म्हणजे याच्यात फरक काय असणार बघूया ना. त्याची डेन्सिटी जास्त असेल, टेन्साइल स्ट्रेंथ जास्त असेल, टफनेस जास्त असेल, त्याच्या युजेस मध्ये मग लगेच फरक पडेल. बरोबर आहे. तो नेमका कसा तयार करणार, तो डेन्सिटीची जास्त म्हणजे काय, तो कॉम्पॅक्ट तयार होईल. कॉम्पॅक्ट केव्हा तयार होईल, जर तो अनब्रांच असेल, त्याच्यामध्ये ब्रांचिंग नसेल, लिनियर असेल तर. म्हणजे तो HDPE जो आहे तो काय लिनियर पॉलिमर आहे. बघा आता तो कसा तयार करतात ते आपण या ठिकाणी बघू. बघा आता HDPE कसा तयार होईल, हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. इट इज प्रिपेअर्ड बाय द पॉलिमरायझेशन ऑफ इथिलीन. बघा इथिलीनचं पॉलिमरायझेशन आपल्याला करायचं आहे. when this ethylene CH2 double bond CH2 undergoes polymerization at about 333 to 343 Kelvin. जर तुम्ही LDPE चा विचार केला मित्रांनो, here the temperature is near about 350 to 330 to 350 to 370 Kelvin. नियर अबाउट दोघांकडे टेम्परेचर नियर अबाउट सारखं आहे. हिअर द प्रेशर युटिलाइज इज 1000 to 2000 atm in the presence of peroxide like as benzyl peroxide. कंडिशन्स लक्षात ठेवा, सांगायचं विसरलो असाल मी. बेन्झाइल पेरॉक्साइड आपण यूज करतो की कुठलाही पेरॉक्साइड आपण यूज करतो ऍज अ इनिशिएटर म्हणून तो काम करणार. कसा काम करणार वगैरे पुढच्या मेकॅनिझम मध्ये आपण परत बघू. त्याला फ्री रॅडिकलने तयार झालाय तो ब्रांच पॉलिमर आहे. इथं मात्र काय, दिस वन इज युअर लिनियर पॉलिमर and it is called formed by the coordination polymerization. Very important word. बघा काय म्हटलंय, इट इज फॉर्म बाय कोऑर्डिनेशन पॉलिमरायझेशन. इट इज अ कोऑर्डिनेट पॉलिमर. कोऑर्डिनेशन पॉलिमरायझेशन तो तयार झालेला आहे. कोऑर्डिनेशन म्हणजे काय, कशा पद्धतीने कोऑर्डिनेशन पॉलिमरायझेशन होणार, लक्ष द्यायचं. व्हेन दिस इथिलीन इज हिटेड ॲट दिस टेम्परेचर 333 to 343 Kelvin at about 6 to 7 atm pressure, and here the catalyst is
झिग्लर नाटा कॅटलिस्ट. व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला एंट्रन्स मध्ये क्वेश्चन विचारला जातो. द कॅटलिस्ट यूज इन द प्रिपरेशन ऑफ HDPE, दॅट मीन्स युअर झिग्लर नाटा कॅटलिस्ट. आता झिग्लर नाटा कॅटलिस्ट काय मित्रांनो, दिस वन इज नथिंग बट युअर, याच्या फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर झिग्लर नाटा कॅटलिस्ट? लक्षात ठेवा काय असेल त्याचा फॉर्म्युला. द फॉर्म्युला फॉर द झिग्लर नाटा कॅटलिस्ट इज C2H5 thrice L plus TiCl4. This is your Ziegler Natta catalyst. बघा काय दिला फॉर्म्युला, ट्रायइथिल, C2H म्हणजे इथिल ग्रुप, ट्रायइथिल अल्युमिनियम, आणि हा TiCl4 टिटॅनियम टेट्राक्लोराइड, टिटॅनियम टेट्राक्लोराइड, ट्रायइथिल अल्युमिनियम. दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे या दोघांच्या कॉम्बिनेशनला म्हणणार तुम्ही झिग्लर नाटा कॅटलिस्ट. तर या सगळ्या कंडिशन्स मध्ये हा पॉलिमराइज होईल. याला म्हटलं आपण लिनियर, त्यांचं ब्रांच नाही. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन पॉलिमरायझेशन तो तयार होतोय. मग कोऑर्डिनेशन पॉलिमरायझेशन काय असणार आहे मित्रांनो, हिअर दिस कंपाऊंड इथिलीन फॉर्म द कोऑर्डिनेट बॉन्ड विथ टिटॅनियम टेट्राक्लोराइड. तर यासोबत अगोदर टिटॅनियम टेट्राक्लोराइड सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो आणि मग त्याचं पॉलिमरायझेशन होतं. म्हणून त्याला म्हटलं आपण कोऑर्डिनेशन, कोऑर्डिनेट पॉलिमर ऑर इट इज फॉर्म बाय द कोऑर्डिनेशन पॉलिमरायझेशन. याच्यावर सुद्धा एंट्रन्सला क्वेश्चन विचारला गेला आहे. ओके, लक्षात आलं. तर त्याला तुमचा झिग्लर नाटा कॅटलिस्ट काय, मग पॉलिमरायझेशन झाल्यावर काय तयार होणार बघा, कशा पद्धतीने कंपाऊंड तयार होईल. इट्स अ व्हेरी सिंपल लिनियर पॉलिमर आहे. दिस इज द रिपीटिंग युनिट, त्याच्यातलं हे रिपीटिंग युनिट असेल आणि ह्या रिपीटिंग युनिटलाच एन टाइम्स रिपीट केला म्हणजे तुमचा पॉलिइथिन तयार होईल. पण तो असेल तुमचा हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन HDPE. डेन्सिटी वाढल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट वाढेल, त्याचे युजेस त्या पद्धतीने चेंज होतील. हाऊस होल्ड युटेन्साइलचे बकेट्स वगैरे ते तयार करण्यासाठी आपण ह्या HDPE तयार करतो. तुम्ही बघितलं असेल अनब्रेकेबल प्लास्टिक. HDPE ज्याची डेन्सिटी जास्त आहे, टेन्साइल स्ट्रेंथ जास्त आहे, मेल्टिंग पॉईंट जास्त आहे, ते हाऊस होल्ड युटेन्साइल्स तयार करण्यासाठी या ठिकाणी यूज केलं जातं मित्रांनो. काय झालं बघा, दोघं पॉलिइथिलीन आपण तयार केलं, वेदर इट इज लो डेन्सिटी ऑर हाय डेन्सिटी. मग नेमकं यांचं मेकॅनिझम काय, कशा पद्धतीने ते तयार होतात. आपण सरळ दाखवलं, रॉ मटेरियल घेतला आणि त्याचं पॉलिमर दाखवलं. व्हेरी सिंपल, वन स्टेप. ऍक्च्युअली इट इज नॉट सो सिंपल. एवढं ते सिंपल नाही. इट टेक्स इन व्हेरियस स्टेप्स. व्हेरियस स्टेप्स मध्ये त्याला आपण कॅरी आउट करणार. जसे तुम्हाला अगोदरची चीज म्हटलं मी, इथं आपण पेरॉक्साईड वापरतो. एक तर तो बेन्झॉइल पेरॉक्साईड असेल किंवा ऍसिटिल पेरॉक्साईड असेल, कुठला तरी पेरॉक्साईड आपण त्या ठिकाणी वापरतो. तो पेरॉक्साईडचा रोल असतो ऍज अ इनिशिएटर. ते कशा पद्धतीने तयार होईल मित्रांनो बघा, त्याचं मेकॅनिझम आपण बघू आता. हाऊ दिस इथिलीन इज कन्वर्ट इन टू द पॉलिइथिलीन, कुठल्या कुठल्या स्टेप्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ओके, बघा पॉलिमरायझेशन इथिलीन म्हणजे तुम्हाला आता इथिलीनला पॉलिमराइज करून एक तर HDPE तयार करायचं आहे किंवा LDPE. पण एका सिंपल स्टेप मध्ये आपण दाखवतो. ऍक्च्युअली इट इज नॉट अ सिंगल स्टेप. बघा इथिलीनचं पॉलिमरायझेशन आता दाखवलं आपण. HDPE कसा तयार केला आपण, CH2 डबल बॉन्ड CH2. याला जर तुम्ही एन टाइम्स घेतलं तर तुम्हाला मिळेल CH2 एन टाइम्स HDPE और LDPE, whatever it may be. ब्रांच असेल तर LDPE असणार. एवढं ते सिंपल नाही. मग याच्यामध्ये कुठल्या स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. हिअर द व्हेरी स्टेप इन्व्हॉल्व फॉर द फॉर्मेशन ऑफ युअर पॉलिइथिन. दॅट वन इज, फर्स्ट वन इज फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल जर तुम्हाला माहिती आहे, भरपूर वेळेस आपण बघितलंय, विच डू नॉट कंटेन एनी चार्ज, विच इज क्वाइट रिएक्टिव्ह. बघा पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला फ्री रॅडिकल तयार करायचं आहे. तुम्हाला LDPEचं प्रिपरेशन बघा, त्याच्यात आपण म्हटलं की पेरॉक्साईड आपण वापरतो. पेरॉक्साईड काय केलं, इनिशिएटर आहे. म्हणजे तो इनिशिएटर जो आहे अगोदर स्वतः ब्रेक होतो, डिकम्पोज होतो आणि फ्री रॅडिकल तयार करतो. आता बेन्झॉइल पेरॉक्साईड आपण यूज केला आहे. त्याचं स्ट्रक्चर, त्याचा फॉर्म्युला आपण यापर्यंत दाखवणार बघा. C6H5 C डबल बॉन्ड O अगेन O C double bond O
C6H5. दिस वन इज युअर बेन्झॉइल पेरॉक्साइड. हा पेरॉक्साइड आहे. ओ लिंकेज असेल तर तो पेरॉक्साइड असतो. भरपूर वेळेस तुम्हाला सांगितलं मित्रांनो, ओ लिंकेज म्हणजे पेरॉक्साइड. हा बेन्झॉइल पेरॉक्साइड काय काम करणार तर तो डिकम्पोज होतो, आणि पेरॉक्साइड डिकम्पोज होतो तुम्हाला माहिती आहे सहज, आणि तो फ्री रॅडिकल तयार करतो. कशा पद्धतीने डिकम्पोज होईल बघा. हियर द बॉन्ड पेरॉक्साइड लिंकेज जी ब्रेक होईल. एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजन घेईल, दुसरा इलेक्ट्रॉन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर हा ऑक्सिजन घेईल, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल बघा आता. हियर इट गिव्स 2 times C6H5 C double bond O. लक्ष द्या, C6H5 C double bond O. इथून बॉन्ड ब्रेक झालाय, आणि याच्याकडे मात्र आता एक इलेक्ट्रॉन असेल. इकडे पण काय मिळेल C6H5 C double bond O, म्हणजे हा तुम्हाला 2 times मिळाला बेन्झॉइल फ्री रॅडिकल. हा बेन्झॉइल पेरॉक्साइड, त्याच्यापासून काय मिळालं बेन्झॉइल फ्री रॅडिकल. बघा आता पुढची स्टेप खूप महत्वाची आहे. हा जो बेन्झॉइल फ्री रॅडिकल आहे, पहिल्या स्टेप मध्येच आपण अजून एक स्टेप बघतोय. बेन्झॉइल फ्री रॅडिकल जो आहे तो परत नवीन फ्री रॅडिकल तयार करेल. हा इलेक्ट्रॉन बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन कार्बन घेईल आणि एक इलेक्ट्रॉन ह्या बेन्झिनचा कार्बन घेईल. परत फ्री रॅडिकल्स तयार होतील, बरोबर आहे ना. परत सिमेट्रिकल ब्रेकिंग झालं. सिमेट्रिकल ब्रेकिंग झाल्यावर काय होणार आहे बघा. जर समजा इथून बॉन्ड ब्रेक झाला, बघा इथून बॉन्ड ब्रेक झाला, पुढची स्टेप मी या ठिकाणी दाखवत आहे. तिथून बॉन्ड जर ब्रेक झाला तर काय तयार होत आहे. 2 times C6H5 फ्री रॅडिकल तयार झाला, फिनिल फ्री रॅडिकल. बेन्झॉइल पेरॉक्साइडचं कन्व्हर्शन बेन्झॉइल फ्री रॅडिकल, बेन्झॉइल फ्री रॅडिकल कन्व्हर्शन फिनिल फ्री रॅडिकल. त्याच्यानंतर बघा एक इलेक्ट्रॉन कार्बनने घेतला, म्हणजे कार्बनचा एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉनचा डबल बॉन्ड तयार होईल. ते तुम्हाला मिळेल C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O. त्याला तुम्ही डायरेक्ट CO2 लिहिलं तरी पण चालेल. तो CO2 आपल्याला महत्वाचा नाही. आपला हा फिनिल फ्री रॅडिकल जो आहे तो महत्वाचा आहे. तुमच्या पुस्तकात इथं एक्झाम्पल देताना जसं या ठिकाणी म्हटलं तुम्हाला मी, दिस इज युअर बेन्झॉइल पेरॉक्साइड. हा काय तुमचा बेन्झॉइल पेरॉक्साइड आहे. इथं तुमच्या पुस्तकात काय दिलंय CH3 दिलंय. म्हणजे CH3 जर दिलं असेल तर त्याला काय म्हणणार तुम्ही, एवढाच फरक पडेल. बेन्झॉइल फ्री रॅडिकल त्याला मिथिल फ्री रॅडिकल म्हणणार. इथं तुमचा फिनिल फ्री रॅडिकल तयार झाला, तिथं तुमचा मिथिल फ्री रॅडिकल तयार होईल. जस्ट इतका डिफरन्स त्याच्यामध्ये असणार आहे. ही पहिली स्टेप झाली बघा मित्रांनो, काय फॉर्मेशन ऑफ फ्री रॅडिकल. दुसरी स्टेप काय मग, सेकंड स्टेप, दॅट वन इज चेन इनिशिएशन. चेन जी असेल त्याला आपल्याला आता इनिशिएट करायचे, सुरुवात करायचे. कारण की आपल्याला हा पॉलिमर तयार करायचा आहे, लॉंग चेन पॉलिमर तुम्हाला तयार करायचं आहे. म्हणून चेनला इनिशिएट करण्याचं काम दुसऱ्या स्टेप मध्ये होणार. चेन तयार व्हायला सुरुवात या ठिकाणी होईल. कशा पद्धतीने बघा, तर बघा आपण इथिलीनचं पॉलिमरायझेशन करतोय. नाव दिस इथिलीन कंबाइन्स विथ युअर फ्री रॅडिकल. बघा आता फ्री रॅडिकल घेतोय मी या ठिकाणी C6H5 फ्री रॅडिकल and this CH2 इथिलीन तुम्हाला दिलाय. परत इट अंडरगोज होमोलॅटिक फ्युजन. एक एक इलेक्ट्रॉन दोघं कार्बन घेतील, डबल बॉन्डचं कन्व्हर्शन सिंगल बॉन्ड मध्ये होईल. बघा लक्ष द्या, CH2 डबल बॉन्डचं कन्व्हर्शन झालं सिंगल बॉन्ड मध्ये. याच्याकडे एक इलेक्ट्रॉन, याच्याकडे पण एक इलेक्ट्रॉन, कारण की सिमेट्रिकल ब्रेकिंग झालंय. आणि इकडचा हा तुमचा C6H5 याचा एक इलेक्ट्रॉन ऑलरेडी दिसतोय तुम्हाला फ्री रॅडिकल मधला. इथला फ्री रॅडिकल घेतला आपण तो, बरोबर आहे. मग हा इलेक्ट्रॉन आणि हा इलेक्ट्रॉन दोघं युटिलाइज करून या ठिकाणी बॉन्ड तयार होईल. एक बॉन्ड साठी 2 इलेक्ट्रॉन लागतात, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन झालं. मग या ठिकाणी फिनिल फ्री रॅडिकलचं कन्व्हर्शन लार्जर फ्री रॅडिकल मध्ये झालं, आणि इथं चेन तयार व्हायला सुरुवात झाली. कशामुळे, ह्या फ्री रॅडिकलमुळे. म्हणून ह्या बेन्झॉइल पेरॉक्साइडला पण इनिशिएटर असं आपण म्हणतो. किंवा मिथिल पेरॉक्साइड जो असेल, ऍसिडिल पेरॉक्साइड जो असेल, इट इज नॉट अ मिथिल, इट इज द ऍसिडिल पेरॉक्साइड. ह्याला आपण इनिशिएटर म्हणतो, कारण चेनच्या इनिशिएशन मध्ये त्याचा रोल खूप महत्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट रोल इट प्लेज. बघा इथं अजून आपल्याला चेन जस्ट आपण सुरुवात केली, इनिशिएट केली. आपल्याला खूप हाय मॉलिक्युलर मास कंपाऊंड तयार करायचा आहे, पॉलिमर तयार करायचं आहे. मग तिसऱ्या स्टेप मध्ये काय होणार आहे, तिसरी स्टेप आहे दॅट वन इज नोन ॲज चेन प्रोपोगेशन. चेनला आपल्याला
नुसतं इनिशिएट करून चालणार नाही, त्याला प्रोपोगेट करायची आहे, वाढवायची आहे, कारण की आपल्याला हाय मोलर मास असणारा पॉलिमर तयार करायचा आहे. नंबर ऑफ मोनोमेरिक युनिट एकमेकांना आपल्याला कंबाईन करायचे आहेत आणि फायनली त्याला आपल्याला पॉलिमर मध्ये कन्व्हर्ट करायचं मित्रांनो. तर तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला चेनचं प्रोपोगेशन करायचं. काय करावं लागेल मग आपल्याला? ह्या चेनला आपल्याला लांब करायची आहे, वाढवायची आहे, लांबवायची आहे. जास्तीत जास्त इथिलीन तुम्ही ऍड करा. व्हेरी सिम्पल. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आता हा फ्री रॅडिकल तुमच्याकडे आहे CCH5 CH2 CH2. मला चेन वाढवायची आहे, मग आपण काय करणार? हा जो इथिलीन असेल हा नंबर ऑफ टाइम्स ऍड करा. नंबर ऑफ टाइम्स जर तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला कंपाऊंड काय मिळेल बघा, C6H5 CH2 CH2. लक्ष द्या व्यवस्थित. व्हेरी सिम्पल. हा जस्ट तसं दाखवला मी, बॉन्ड ब्रेक झाला, इथं फ्री रॅडिकल तयार होईल. बरोबर आहे. मग हा फ्री रॅडिकल मधला इलेक्ट्रॉन, याचा इलेक्ट्रॉन बघा तिथे दाखवतोय मी, CH2 CH2 दिसतंय का? येस, CH2 CH2 हा दाखवला मी. बघा एक लक्ष द्या, इकडचा हा CH2 CH2 हा नवीन ऍड झालाय. याच्यातला इलेक्ट्रॉन, यातला इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार झाले, हा बॉन्ड तयार झाला दोघांमध्ये. हा किती वेळेस घेतला आपण? n times it repeats. हा n टाइम रिपीट होईल. जेवढा वेळेस तुम्ही घेणार तेवढा तो इलॉंगेट होत जाईल. व्हेरी सिम्पल. हे झालं चेनचं प्रोपोगेशन. इथे तुमचा पॉलिइथिलीन हा तयार झाला. याला रिॲक्शनला बघा, आपण फ्री रॅडिकल तयार केला, नंतर रिॲक्शनला इनिशिएट केलं, नंतर त्याला प्रोपोगेट केलं, मग तर संपलं आपलं. बरोबर आहे ना? नाही, चेनला आपल्याला स्टॉप करायचंय, टर्मिनेट करायचंय. म्हणून चौथी खूप महत्वाची स्टेप आहे, अँड दॅट वन इज युअर चेन टर्मिनेशन. ह्या चेनला आपल्याला टर्मिनेट करायचं, स्टॉप करायचंय. कसं स्टॉप करणार? चेन कॅन बी टर्मिनेटेड बाय युजिंग डिफरंट वेज. तो पॉलिमर जो तयार झालाय कंटिन्यू त्याच चालू ठेवायचं का? नाही, तर त्याला आपल्याला स्टॉप करावा लागणार. कसं स्टॉप करणार? 3 पद्धतीने आपण त्याला स्टॉप करू शकतो. जो इथिलीन तुम्ही टाकलेला असेल तो जर यूज झाला, ऑटोमॅटिक ते स्टॉप होणार. जेवढा तुम्हाला वाटतं की स्टॉप करायचं आहे, इथिलीन ऍड करणं स्टॉप करा. तेवढ्याचं पॉलिमरायझेशन झालं की रिॲक्शन स्टॉप होईल. लिमिटेड सप्लाय ऑफ युअर मोनोमर. फर्स्ट स्टेप किंवा फर्स्ट मेथड फॉर टर्मिनेशन ऑफ द चेन. चेन टर्मिनेट म्हणजे स्टॉप होऊन जाईल. सेकंड, यू हॅव टू ऍड द इम्प्युरिटीज. तुमच्याकडनं भरपूर इथिलीन टाकला गेलाय, पॉलिमर तयार होतोय, मध्ये तुम्हाला स्टॉप करायचा आहे. इम्प्युरिटी ऍड करा, स्टॉप होईल. आणि तिसरं, अशी एक चेन तुम्ही तयार केली, हा लार्ज फ्री रॅडिकल, त्याच्यापेक्षा बिग फ्री रॅडिकल तयार झाला, असा फ्री रॅडिकल तयार झाला, एन टाइम्स दिसतंय, असा अजून एक तयार करायचा. अशा 2 चेन घ्यायच्या, दोघं चेनला अटॅच करायचं. बघा, याच्यातला हा इकडचा एंड, नवीन चेन त्याचा असंच एंड, दोघं एंड एकमेकांना जोडा. दोघं एंड तुम्ही दोघं चेनचे जोडले तर ऑलरेडी बाकीचे एक एंड जे आहे ते वाढणार नाहीये, एकच एंड वाढतंय. याचं वाढणार एंड दुसऱ्या चेनचं वाढणार एंड एकत्र जोडलं झालं, नंतर वाढणार नाही. चेन टर्मिनेशन होतं. या 3 पद्धतीने आपण त्या चेनला टर्मिनेट करणार. आणि हा जो कंपाऊंड तुमचा तयार झाला, हा तुमचा पॉलिइथिलीन तयार झाला की इथिलीनचं पॉलिमरायझेशन आपण केलं. मग तुम्हाला चेन ॲब्स्ट्रॅक्ट, हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट करून ब्रांच करायचं असेल तर तो LDP तयार होईल. लो डेन्सिटी ब्रांच असेल तर, नसेल तुम्ही स्ट्रेट चेन करा, HDP तयार होईल. इट डिपेंड्स ऑन यू. पण त्याच्यात मेकॅनिझम मात्र ह्या पद्धतीने आपल्याला बघावं लागेल की 4 स्टेप त्याच्यामध्ये जनरली इन्व्हॉल्व असतात. तर मित्रांनो, हे झालं तुमचं. आज टोटली आपण फक्त इथिलीन बघितलं. पॉलिमरायझेशन ऑफ इथिलीन, त्याच्यामध्ये 2 टाइप्स पॉलिइथिलीनचे, एक तर तो LDP असेल किंवा HDP असेल, आणि त्याचं मेकॅनिझम काय असेल, कोणत्या स्टेपमध्ये तो मोनोमर फायनली पॉलिमरमध्ये कन्व्हर्ट होतो. इनिशिएटर काय असतो, इनिशिएटर कुठला वापरतो आपण, तिथं आपण पेरॉक्साईड इनिशिएटर वापरला आहे. त्याचं रोल नेमका काय आहे ते दिसलं तुम्हाला. फ्री रॅडिकल तो स्वतः डिकम्पोजून तयार करतो, चेनला इनिशिएट करतो. तर हे झालं मेकॅनिझम. म्हणजे फक्त इथिलीनवर आपण पूर्ण लेक्चर घेतलंय, कारण की याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेलाय. जिग्लर आणि डाटा कॅटलिस्ट एंट्रन्सला क्वेश्चन विचारला गेलाय. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. लक्षात आलं? तर मित्रांनो, आज आपण याठी थांबणार आहोत. व्हिडिओ व्यवस्थित बघा, व्हिडिओ पॉज करून त्याच्या व्हाईट बोर्डवर तुम्हाला जे दिसेल ते व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या. मी तुम्हाला लिहित असताना PDF नोट्स तर मी तुम्हाला पाठवणारच आहे. लिहित असताना तुम्हाला व्यवस्थित ते बघता येईल. परत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब
चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते करायला विसरू नका मात्र अजून, कारण की भरपूर सारे व्हिडिओज आपल्याला आता बघायचे आहेत. अजून मी काही वेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी टाकणार आहे. पण तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस केला असेल तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन येईल, आणि ते नोटिफिकेशन आलं म्हणजे डेफिनेटली तुम्हाला लगेच लक्षात येतं की आपल्याला नोटिफिकेशन आलं आहे म्हणजे व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे. लक्षात आलं. लवकरच ह्या चॅप्टरची टेस्ट आपण घेणार आहोत. साधारणतः अजून 3-4 लेक्चर आपल्या याच्यावर होतील आणि मग याच्यावरची टेस्ट आपण घेणार. तर मित्रांनो, व्हिडिओ सर्व आतापर्यंत जेवढे झाले असतील ह्या चॅप्टरचे ते व्यवस्थित रिव्ह्यूज करा. मागच्या चॅप्टरही करत राहायचं, कारण की जेवढं तुम्ही रिव्ह्यू करणार ते प्रत्येक वेळेस आपण काहीतरी नवीन घेण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक व्हिडिओ 1-2, 2-2, 3-3दा बघा, ते तुम्हाला लक्षात येईल की नेमकं आपल्याला काय मिस होत आहे. रिमाइंड करण्याचा प्रयत्न करा. या चॅप्टरचे तुम्हाला जेवढे व्हिडिओ झाले असतील, हा 4था व्हिडिओ माझ्या माहितीनुसार, सर्वच्या सर्व व्हिडिओ परत रिपीट बघा, कारण की 2-4 दिवसानंतर हे चॅप्टर संपल्यानंतर परत तुम्हाला याच्यावर टेस्ट द्यायची आहे. एकाच वेळेस सर्व 8-10 व्हिडिओ बघण्यापेक्षा आतापासून परत रिपिटेशन करून ठेवा. नोट्स व्यवस्थित काढून ठेवा. तुमच्या याच्यात मी पाठवलेल्या नोट्स आहेत त्याच्यात तुम्हाला काही बदल करायचा असेल तुमच्या लँग्वेजमध्ये त्याला बदल करा, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना त्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. आज आपण थांबतोय. आज एवढंच असणार. थँक्यू. बाय.